पहलगाममध्ये काल दहशतवादी हल्ला झाला आणि हा हल्ला भारतासाठी पुलवामा 2 होता। जम्मू काश्मीरचे माजी डीजीपी एसपी वैद यांनी हा आरोप केलेला आहे। पहलगाममध्ये आलेले दहशतवादी पाक सैन्याचे कमांडो असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। पाकिस्तानला धडा शिकवा असं वैद यांनी आवाहन केलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। काल पर्यटकांना आपला प्राण गमवावा लागलेला होता। पहलगाममध्ये हा दहशतवादी हल्ला झाला होता आणि त्यावर आता प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। पहलगाममधला दहशतवादी हल्ला हा भारतासाठी पुलवामा 2 होता। जम्मू काश्मीरचे माजी डीजीपी एसपी वैद यांनी हा आरोप केलेला आहे आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये पाकिस्तानला धडा शिकवावा असं आवाहन सुद्धा केलेलं आहे। This is Pulwama 2 moment of India, and I think this attack is something like Hamas style attack on 7th October on Israel. It's not a coincidence that Asim Munir utters certain illogical words 2 days back, and such an attack takes place where religion is asked about every tourist and then asked to recite kalma, and if they refuse, so they are attacked. So I think our response should be very, very appropriate. Something like what Israel, the way Israel responded. I think Honorable Prime Minister has returned from Saudi Arabia. He's holding meeting. India will appropriately respond to Pakistan. This is basically unleashed by Pakistan Army. I have been saying these are SSG commandos of Pakistan Army. They are posing as terrorists, and they are undertaking this on the instructions of people from across. This is a well-planned attack. It's not a normal terrorist attack. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत माजी लष्करी अधिकारी अनिल बाम सर। तर पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि हा हल्ला भारतासाठी पुलवामा 2 होता अशी प्रतिक्रिया जम्मू काश्मीरचे माजी डीजीपी एसपी वैद यांनी दिलेला आहे।